नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण 6 मिनिटात 6 आकर्षक आणि अशा देखण्या रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी एकदम जवळजवळ अशा 4 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती असे 3-3 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि त्याला वाटीच्या सहाय्याने प्रेस केले आणि इथे मी त्याला असा चक्राप्रमाणे आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही इथे बोटाने सुद्धा आकार देऊ शकता. माझे ठिपके खूप जवळ झाल्यामुळे मी इथे इयरबड्सच्या सहाय्याने त्याला आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही बोटाने दिलात तरी चालते. इथे इकडून मी दोन्ही साईडने पारव्या रांगोळीने मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि त्या खाली आणि वरी एक एक लाल रांगोळीने डॉट्स दिले. खालच्या साईडला मी त्यावरती छोटे छोटे 2 डॉट्स देऊन घेते. तर ही होती आपली आजची पहिली रांगोळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्याच रांगोळी तुम्हाला आवडतील मैत्रिणींनो. सोप्या, सुंदर आणि अगदी कमी जागेत काढता येतील अशा रांगोळी आहेत आणि अगदी कमी कलर वापरून सुद्धा रोजच्यासाठी आपल्याला झटपट काढता येणाऱ्या अगदी सुरेख आणि मन भरून येतील अशा ह्या रांगोळी आहेत. इथे बघा, मी 2 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि तिथे चौकोन काढून घेतला आहे आतल्या साईडने रेषा ओढून आणि सेम त्यावरती मी त्याच पद्धतीने एक काढून घेतलेला आहे चौकोन आणि साईडने आपल्याला असे गोल गोल 4 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाकळ्या काढतो तशा सेम पाकळ्या चारी साईडने काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे मैत्रिणींनो, रांगोळी नवीन पाहत असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी अपलोड केलेला व्हिडिओ लगेच पाहता येईल. तुम्हालाही रांगोळी आवडत असतील तर तुम्ही रोज रांगोळी ह्या काढत चला. खूप छोटे छोटे आणि सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा आपला व्हिडिओ शेअर करत चला. त्यांनासुद्धा नवीन रांगोळी काढायला आणि पाहायला मिळतील. तर इथे बघा, मी असे 4-4-5 छोट्या छोट्या लाईन मारल्यात आणि चारी साईडने आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. मध्ये ऑरेंज कलरने मी डॉट्स दिला आहे आणि जी मधली पाकळी होती गोलाकाराची तिथे मी असा व्हाईट रांगोळी भरून घेते आणि त्यावरती असे 4 डॉट्स काढून घेते. तर ही होती आजच्या व्हिडिओतली आपली दुसरी रांगोळी मैत्रिणींनो. खूप सोपी, सुंदर आणि आकर्षक, मनमोहक अशा रांगोळी आहेत. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडली तर तुम्ही तुमच्या दारामध्ये सुद्धा ही रांगोळी काढू शकता. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. इथे बघा, मी एक डॉट्स देऊन घेतला आहे आणि वरती आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी इथे अशा 5 पाकळ्या काढून घेतल्यात गोलाकाराच्या आणि त्याखाली आपल्याला अशा 3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि साईडला लाल रांगोळीने मी असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. इथे सुद्धा एक डॉट्स देऊन आपण असं चक्र काढून घेतलेलं आहे आणि खालती आपल्याला अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती व्हाईट रांगोळीने असे मोठे मोठे थोडेसे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. खूप कमी जागेत आणि खूप कमी कलर वापरून अगदी मनमोहक अशा रांगोळी आपल्या आहेत. तर वरती मी लाल लाल ठिपके दिले 2 आणि वरच्या पाकळ्यांवरती पिवळे ठिपके दिलेले आहेत आणि इथे थोडासा आपण पांढरा रंग भरभरून घेऊयात. तर ही होती आजच्या भागातली तिसरी रांगोळी. तर इथे चौथी रांगोळी काढूयात. इथे मी 3 आणि 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि असा एक त्रिकोण केला आहे आणि मध्यंतरी एक त्रिकोण केला का इथे आपली चांदणी म्हणजे स्टार तयार होतं. आणि ज्या दोन्ही टोकाच्या मध्ये जो भाग आहे तिथे आपल्याला अशा 3-3 लाईन मारून घ्यायच्या आहेत. एक लांब आणि 2 साईडच्या छोट्या. 6ही बाजूने आपल्याला सेमच लाईन अशा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपण डॉट्स देऊन घेऊयात. मी जी मोठी लाईन आहे त्यावरती लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेत, गुलाबी रांगोळीने, आणि मध्यंतरी आपल्याला लाल रांगोळीने मोठा डॉट देऊन घ्यायचा आहे आणि जे स्टारचे जे टोकं होते त्यावरती पारव्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतले 6ही बाजूने आणि मध्यंतरी लाल रांगोळीने दिला आहे. तर ही होती आजच्या भागातली चौथी रांगोळी. एकदम सोप्या आहेत आणि इथे आपण 5वी रांगोळी काढतोय. हे बघा, इथे 2 ते 2 ठिपके देऊन आपल्याला असे लाईन मारून घ्यायचे आहेत आणि असे 5-5 ठिपके देऊन घ्यायचे आहेत चारही बाजूने आणि बोटाच्या सहाय्याने त्याला मागच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने सेम चारही बाजूने आपल्याला असेच ठिपके द्यायचे आहेत आणि असेच बोटाच्या सहाय्याने ओढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल आणि पिवळा अशा 2 कलरने आपल्याला ठिपके देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने
आणि इथे आपल्याला 3-3 अशा लाईन ओढून त्यावरती व्हाईट रांगोळीने ठिपके देऊन घ्यायचे आहेत. तर ही होती 5वी रांगोळी. आता आपण शेवटची आणि 6वी रांगोळी काढूयात. तर इथे बघा आपल्याला 2 अशा पाकळ्या काढल्यात आणि मध्यंतरी अशी एक उभ्या आकाराची पाकळी काढली. इथे आपण व्हाईट रंगाचा म्हणजे पांढरी रांगोळी भुरभरून घेऊयात. आणि खालच्या साईडने आपल्याला अशा एक लहान, एक मोठी आणि एक लहान अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत. आणि खालच्या साईडने आपल्याला नागमोडी आकाराच्या 3 लाईन मारून घ्यायच्या आहेत. एक लांब, एक त्यापेक्षा छोटी आणि एक त्यापेक्षाही छोटी. इथे लाल, हिरवा आणि गुलाबी रांगोळीने मी असे डॉट्स देऊन घेतलेत आणि खालच्या साईडला लाल रंगाने डॉट्स दिले. तर ही होती 6वी रांगोळी. मैत्रिणींनो, रांगोळी आवडली असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रांगोळी कशा वाटल्या हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.